तुम्ही सुद्धा कर्जाच्या वाढत्या हप्त्यांमुळे आणि व्याजामुळे त्रस्त आहेत का? डोक्यावर कर्जाचा डोंगर साठलाय आणि तो कसा उतरवायचा हे समजत नाही आहे? काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 4 जबरदस्त टिप्स सांगणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं कर्ज अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने लवकर फेडू शकाल. शेवटची टिप तर तुमचा लाखो रुपयांचा फायदा करून देऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कर्जाच्या चक्रामधून बाहेर पडण्यासाठी सर्वात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे जास्त व्याजदर असलेल्या कर्जाला प्राधान्य देणे. आपल्याकडे अनेक प्रकारची कर्ज असू शकतात, जसे की क्रेडिट कार्ड लोन, पर्सनल लोन किंवा कार लोन. यामध्ये क्रेडिट कार्डचे व्याजदर सर्वात जास्त असतात. त्यामुळे तुमच्याकडे असलेले सर्व कर्जाची यादी करा आणि ज्याचा व्याजदर सर्वाधिक आहे ते कर्ज सर्वात आधी पूर्णपणे फेडण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या खिशातून व्याजापोटी जाणारा मोठा पैसा वाचेल. दुसरी पद्धत म्हणजे लहान कर्ज आधी संपवणे. जरी जास्त व्याजाचे कर्ज फेडणे फायद्याचे असले तरी मानसिक समाधानासाठी लहान कर्ज आधी फेडणे खूप प्रभावी ठरते. जेव्हा तुम्ही एखादं छोटं कर्ज पूर्णपणे बंद करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि उरलेली मोठी कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. यालाच डेस्क स्नोबॉल पद्धत असेही म्हणतात, ज्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या अधिक शिस्तबद्ध होतात. तिसरी महत्त्वाची टीप होम लोन असलेल्यांसाठी आहे. जर तुम्ही गृह कर्ज घेतले असेल तर नेहमी मार्केटमधील व्याजदरांवर लक्ष ठेवा. अनेक बँका नवीन ग्राहकांना कमी व्याजदर देतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या सध्याच्या बँकेला व्याजदर कमी करण्याची विनंती करू शकता किंवा तुमचे होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकता जिथे व्याजदर कमी आहे. थोडे प्रोसेसिंग शुल्क भरून तुम्ही तुमचे लाखो रुपये व्याजाच्या रूपात वाचवू शकता आणि कर्जाचा कालावधी कमी करू शकता. शेवटची आणि सर्वात स्मार्ट पद्धत म्हणजे टॉपअप लोनचा वापर करून महागडी कर्ज फेडणे. समजा तुमच्याकडे 10 ते 12% पर्सनल लोन आहे आणि तुमच्याकडे आधीच एक होम लोन सुरू आहे ज्याचा दर 8 ते 9% आहे. अशावेळी तुम्ही होम लोनवर टॉपअप घेऊन ती रक्कम पर्सनल लोन फेडण्यासाठी वापरू शकता. होम लोनचे व्याजदर हे पर्सनल लोनपेक्षा नेहमी कमीच असतात. त्यामुळे तुमचे व्याज कमी होईल आणि तुम्ही कर्जाच्या ओझ्यातून लवकर मुक्त व्हाल. मित्रांनो, कर्ज फेडण्यासाठी हवी असते ती फक्त योग्य नियोजन आणि शिस्त. या 4 टिप्सपैकी तुम्हाला कोणती टिप सर्वात जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच अर्थसाक्षर करणाऱ्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.